देवघर आणि देव्हारा याविषयी अति महत्त्वपूर्ण माहिती जे आपणास अवश्य माहीत असायला हवे। देवघर हे स्वतःच्या पैशाचेच असावे। देवघर हे लाकडी असावे। देवघराला कमीत कमी 3, 4 किंवा 5 पायऱ्या असाव्यात। देवघराला कळस नसावा। देव्हारा ईशान्य दिशेत पूर्व मध्य उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो। देवघर आणि देव किचन ओट्याखाली कोपऱ्यात कोनाड्यात भिंतीत टांगलेले असे नसावे। देवघराला देवांना जागा नसेल तर खाली स्टँड फिट करा आणि त्यावर देव्हारा ठेवावा। देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये। ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो। फक्त एक पिरॅमिड चालतो। लाकडामध्ये साग, चंदन, औदुंबर, शीसम, वड, पिंपळ, आंबा, खैर, कडुलिंब, देवदार वृक्ष या झाडांपासून देवघर बनवलेले चालते। देवघर देव्हारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्या 50% समस्या सुटतात। वेगळे झाल्यावर लगेच आपण आपला देव्हारा नीट करावा। देव बनवून घ्यावे। कुलधर्मानुसार जेव्हा पक्वान्न वेगळे शिजवले जाते, किचन वेगळे होते, त्यावेळी देवघर देव हा विभाग वेगळा होतो। देवी देवतांचे फोटो मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावे। विठ्ठल रुक्मिणी बालाजी यास अपवाद। 3 इंचपेक्षा मोठे देव नसावे। अंगठ्या शेजारील बोटापेक्षा मोठे नसावे। कुलदेवी खंडोबा, भैरोबा, पितर, वारलेली व्यक्ती यांचे चांदीचे टाक चांदीचे देव बनवावे। डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, अखंड पिंड, नाग नंदी विरहित एवढेच देव असावे। दिवटी बुधली असेल तर बाजूला ठेवावी। रिबीट फिट केलेले खोल फिटिंगचे देव नसावे। देव अखंड धातूचे असावे। देवघराची रचना ही लांबी गुणिले रुंदी भागिले 8 बरोबर 1 बाकी उरली पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ 17 गुणिले 17। भेट आलेले देव देव्हारा, सापडलेले देव, भग्न झालेले देव, बुडीत घराण्याचे ज्यांचा वंशज खंड झाला, बक्षीस मिळालेले पोकळ देव, मुंजा, अविवाहित व्यक्ती, वीर यांचे टाक, माशी लागलेले, लंगराच्या कड्या, शनिदेव, उभे असलेले देव, भगवान शंकर पार्वती माता यांचा एकत्र फोटो, देवीचे पाय उघडे असलेले फोटो, युद्धाचे फोटो, मुंजाचा फोटो, चांदीचा टाक, गुरु शिष्यांचा एकत्र फोटो, मूर्ती, नाग नंदी एकत्र असलेले पिंड, मारुतीचा फोटो, लग्नपत्रिका, घराला लावलेले देवतांचे स्टाईल्स फोटो, लग्नात मिळालेले देव घरामध्ये ठेवू नये। त्यांचे त्वरित विसर्जन करावे। सापडलेले देव देव्हाऱ्यात ठेवू नये। अशा प्रकारचे देवांचे फोटो मूर्ती कोणत्याही मंदिरात ठेवू नये। जर तुम्हाला मंदिरात असे देव फोटो दिसले तर त्यांचेही लगेच विसर्जन करावे। वरील प्रमाणे असलेले देवतांचे फोटो मूर्तींची पंचोपचार पूजा करावी। खडीसाखर नैवेद्य धूप दीप दाखवावा। मेलेल्या व्यक्तींच्या नावाने आपण मूर्ती घडवून चिरे बसवतो, हे पण खूप चुकीचे आहे। चिरे बसवू नये। यामुळे आपल्या कुटुंबास प्रखर पितृदोष लागतो। प्रखर पितृदोषामुळे खूप सधन अशी कुटुंब रसातळाला गेलेली आहेत। तसेच त्या वारलेल्या व्यक्तीलाही सद्गती मिळत नाही।
त्यांचा जीवात्मा भूतलावरच भटकत असतो.